नमस्कार, आरती कुकिंग रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण हेल्दी बीटाच्या वड्या करणार आहोत। त्याच्यासाठी मी 4 बीट साल काढून घेतले, किसून घेतले आणि त्याला थोडंसं मिक्सरमधून फिरवलं। 1 वाटी भरून साखर घेतली, 1 वाटी खोबरं किसून त्याला पण थोडंसं मिक्सरमधून फिरवलं। थोडेसे ड्रायफ्रूट आहे, अर्धी वाटी दूध आणि थोडीशी विलायची घेतली। आता आपण लगेच बीटाच्या वड्या करायला घेऊया। आता मी कढई तापत ठेवली गॅसवर आणि त्याच्यात 2-3 चमचे तूप टाकलंय मी आणि आपलं तूप पण तापलंय। आता आपण अगोदर काय करू, हे जे बीट किसलेलं आहे का, हे आपण याला अगोदर परतून घेऊ थोडंसं। मी याला 5 मिनिटं परतून घेते। आपलं बीट 4-5 मिनिटं परतून झाले। आता आपण याच्यात खोबरं टाकूया। खोबरं टाकून पण आपल्याला 3-4 मिनिटं परतून घ्यायचं आहे याला। आपलं खोबरं पण परतून झाले। आता आपण याच्यात साखर टाकू। मी 1 वाटीभर साखर टाकते, पिठी साखर केली मी आणि ती टाकते। तुम्ही जर थोडंसं तुम्हाला कमी जास्त पाहिजे असेल गोड तर तुम्ही थोडी वाढू शकता साखर याच्यात। आणि आता आपण याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट टाकू आणि थोडीशी विलायची पण टाकू। हे थोडंसं 1 मिनिट मी परतून घेते याला आणि लगेच आपण याच्यात अर्धी वाटी दूध पण टाकू। त्याच्यात आपण दूध टाकून देऊ अर्धी वाटी। असं थोडंसं याला परतून देते। याला आता जवळजवळ मला 8 ते 10 मिनिटं याला कोरडं व्हायला लागेल। तोपर्यंत मी याला बारीक गॅसवर असं परतून देते छान। आपलं हे मिश्रण थोडंसं घट्ट होत आले। आता आपण याच्यात कधी थोडंसं अर्धी वाटी मिल्क पावडर टाकू। मिल्क पावडर ना आपल्या ह्या वड्याची टेस्ट खूपच छान येते। आता मी याला 4-5 मिनिटं अजून थोडंसं परतून देते आणि आपलं हे मिश्रण ना थोडंसं घट्ट होऊन देते। याच्यातलं सगळं जे पाणी आहे का एकदम कोरडं झालं पाहिजे। आपलं हे मिश्रण आता एकदम घट्ट झालंय छान, हे पूर्णपणे तयार झालंय। आता मी काय करते, याला त्या ताटात काढून घेते आणि आपण वड्या पाडून घेऊया। मग आता हे मिश्रण मी असं ताटावर छान थापून घेतलंय आणि याला मी थोडासा असा चौकोनी वड्या करायच्या म्हणून याला मी थोडासा असा आकार पण दिलाय चौकोनी। आता याच्यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकू आणि मी याला काय करते, आता अर्धा तास सेट होऊन देते, थंड होऊन देते आणि नंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊया। खूप छान वड्या झाल्या ह्या, आपण बघू शकता। एकदम हेल्दी वड्या आहे, बीटाच्या वड्या। आपल्या मुलांना आपल्याला पण बीट खायचा थोडासा कंटाळा येतो, अशा वड्या जरी करून खाल्ल्या तर आपल्या पोटात आपलं बीट जर गेलं तर खूप हेल्दी असतं ही सगळ्यांसाठीच। आपली बीटाची वडी खाण्यासाठी पूर्णपणे तयार झाली, बघू शकता। खूपच सुंदर आणि रसरशीत झाली आहे आणि टेस्टी आणि हेल्दी पण खूप आहे। आपण ह्या वड्यात ड्रायफ्रूट, विलायची, खोबरं, मिल्क पावडर टाकल्यामुळे बीटाचा वास ह्या वड्यात खाताना येत नाही आपल्याला। त्याच्यामुळे खूपच भारी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।